आज आपण गुळाच्या चाळीने आलेलो आहोत. तिथे काही शिवसैनिक बसलेले आहेत. आज बाबूराव कदम कोळीकर यांनी फॉर्म भरलेला आहे. तर इथं काही शिवसैनिक बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण आज संपर्क साधणार आहोत. दादा, तुम्ही शिवसैनिक दादा? हो. बरं, आज बाबूराव कदम कोळीकर यांच्यासोबत भरपूर सारे हजारो कार्यकर्ते दिसलेले आहे, शिवसैनिक दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, हातगावमधून बाबूराव कदम कोळीकर यांना जे तिकीट जाहीर झालं ते योग्य झालंय का? आणि बाबूराव कदम कोळीकरांबद्दल आमच्या समाजासाठी बाबूराव कदम साहेब यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल आम्हाला चांगलं एकदम अभिनंदन आहे, आपुलकी आहे. कारण की बाबूराव कदम साहेब जे आहेत कामाचा माणूस आहे, सर्वसाधारण गरिबाचा माणूस आहे. आणि कोणत्याही टायमाला कुठेही जरी फोन लावला असाही तिथे असं काम राहिलेलं आहे. तर बाबूराव दादा कुठेही कोणत्याही टायमाला रात्रीचे 12 पण वाजले त्या टायमाला जरी फोन लावला तरी उचलून काय मॅटर आहे ते सॉल्व्ह करतात. तर ह्यापूर्वी सुद्धा तांड्यावरती किंवा इतर गावामध्ये बाबूराव कदम कोळीकर यांनी काही कामे वगैरे केलेली आहेत का? पुष्कळ कामं केलेले आहेत. आमच्या इथं 25 लाखाचा एक रोड टाकलेला आहे. त्याच्या गाडगाव किनाळा तांड्यामध्ये 15 लाखाचा टाकला. पळसा सर्कलमध्ये आमचे 2 तांडे आहेत. किनाळा तांडा गजगरामध्ये गाडगाव आहे, पळसा तांडा पळशामध्ये येते. पळसा तांड्यामधला जो आहे तिथं 25 लाखाचा रोड टाकलेला आहे आणि किनाळा तांड्याचा 15 लाख. म्हणजे तांडे आणि पूर्ण बंजारा समाज बाबूराव कदम कोळीकर म्हणजे महायुती सोबत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. कारण की माणूस हा जो कामाचा आहे, महायुतीचा जो माणूस आहे चांगला आहे आमच्यासाठी, गोरगरिबाचं जनसामान्य. तर शिवसैनिकांचं मत प्रतिक्रिया आपण घेतच आहोत. तर इथलेही एका शिवसैनिकाची आपण मत आणि प्रतिक्रिया घेतलेली आहे. तर आपण अजून एका शिवसैनिकाची संपर्क साधणार. हो दादा, तुम्हाला काय वाटतं बाबूराव कदम कोळीकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? साहेबाबद्दल बोलायचं जर म्हणलं तर त्यांचं खूप सुखदुःखामध्ये प्रत्येकाचे योगदान चांगलं असते आणि गरिबांसाठी धावून जाणारं एक व्यक्तिमत्व आहे. आणि विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर चालू आमदार असो, खासदार असो, यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांचे विकासाचे कामे हे कुठून पण का होईना त्यांनी गोडतोड करून विकास पण खेचून आणून रस्ते, नाले, काही ज्यांच्या समस्या असेल सुखादुखात खूप चांगलं काम करतात. बाबूराव कदम कोळीकर या भागातील तुम्हाला इथला अभ्यास आहे. तर या आताची सध्याची परिस्थिती पाहता बाबूराव कदम कोळीकर आमदार म्हणून निवडून येतील का? 100% येणार सर, त्यात काही विषय नाही. कारण तर हे जनतेला म्हणजे पर्याय दुसरा नाही आहे. कारण सुखादुखात धावून जाणारा माणूस महत्त्वाचा आहे. चलत राहते बाकी विषय काही राजकारणी शिबिर असेल किंवा आणि लाडकी बहीण सरकार पण महत्त्वाचं आहे. BJPचं शिंदे साहेबांचं खूप चांगलं काम आहे. त्याच्यासाठी 100% येणार महायुतीचं जे काही सरकार आहे, एकनाथ शिंदे गट शिवसेना, देवेंद्र फडणवीस साहेब BJP आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी अजितदादा पवार, हे जे महायुतीचं सरकार आहे ते इन फ्युचर जर निवडून आला तर इन फ्युचर हे चांगले कामं करतील असं तुम्हाला वाटते का? जनता म्हणून एक सामान्य जनता अनुभवलेलं आहे जनतेने. 100% त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जनतेसाठी खूप योजना पण राबवत आहे सरकार. त्याच्यासाठी याच्या पुढे पण याच्यापेक्षा पण खूप चांगल्या योजना सरकारकडे अवलंबून म्हणजे आहेत आणि याच्या पुढे राबवतील सुद्धा ही आम्हाला जनतेला अपेक्षा आहे. दादा, लाडकी बहीण ही योजना महायुतीने सरकारने चालू केलेली आहे. लोकांचं म्हणणं आहे की आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे म्हणून यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेल्या आहे लेडीज लोकांचं मत मिळवण्यासाठी. तर लाडकी बहीण ही योजना चांगली आहे का? आणि चांगली ही योजना नक्की इलेक्शनच्या पिरियडमध्येच तोंडावर चालू केली असा त्यांचा उद्देश आहे असं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे बघा, विरोधक काही बी म्हणू शकतात, हे विषय वेगळा असू शकते. मात्र लाडकी बहीण ही योजना जर करता सरकारला द्यायची नसतील तर ॲडव्हान्समध्ये पुढचे दिवाळी गिफ्ट म्हणून 2 हप्ते सुद्धा दिलेले आहेत आणि याच्यानंतर सुद्धा कंटिन्यू चालू राहण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील ही आम्हाला अपेक्षा आहे. तर आज आपण हातगाव येथील शिवसैनिकांसोबत संपर्क साधलेला आहे. प्राईड न्यूज इंडियाचे संपादक दीपक पवार पाटील.